आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय हरिहरजी सेवाळकर सर, माझे मुख्याध्यापक आणि प्राथमिक पदवीधर, आमचे मार्गदर्शक आणि महाराष्ट्राचे भूषण असणारे विडंबनकार सुप्रसिद्ध कवी, माझे मुख्याध्यापक, आम्ही ज्यांना दादा म्हणतो, आणि त्यांच्याकडे बघून त्यांच्या सोबत पुन्हा मी कविता पणजीला आणि 5 दिवस सोबत होतो, मी आणि दादा. आणि दादाची जी कविता आहे त्या कवितेच्या मी पहिल्यापासून प्रेमात आहे, विडंबन आहे त्यांचं त्याच्यामध्ये सुद्धा. आणि म्हणून मला वाटलं की आजचे प्रमुख पाहुणे म्हणून आपण फक्त आणि फक्त दादांनाच बोलू. आम्ही त्यांना दादा म्हणतो, प्रभाकरराव साळेगावकर यांना दादा म्हणतो. आणि आमचे दोन्हीही आजचे जे म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे शेवाळकरजी आणि आमचे प्रभाकरराव साळेगावकर या दोघांनाही आपण या ठिकाणी मुद्दाम बोलावलं की एकामध्ये आदर्श शिक्षक आहे आणि दुसऱ्यामध्ये आदर्श मुख्याध्यापक आणि खूप आदर्श असा कवी त्यांच्यामध्ये घडलेला आहे. हे दोघंही माझी पत्नी सौ पल्लवी देशपांडे चांदकर आणि माझ्या आप्तेष्ट मित्र आणि माझे प्रेमीजन स्नेहीजन जे माझ्या निमंत्रणावर मी इथं आलेले आहेत. माझा मेहमान जो आहे तो जोहान्सबर्गहून आलाय, साऊथ आफ्रिका. त्याच्या बहिणीच्या आणि माझ्या प्रेमाखातर तो त्यानं मुद्दाम म्हणून सुट्टी अशा पद्धतीने घेतली दोन्हीही गोष्टी साध्य व्हाव्यात म्हणून. त्यानंतर माझे साडू ते इंदोरहून आले, त्यांनी सुद्धा सुट्टी काढली. त्यानंतर माझा इथं असणारे मेहणे तर येतीलच, पण अमरावतीहून सुद्धा मेहणा माझा आलेला आहे. आजचे साडू हा तुम्ही इथलेच आहे, आजचे साडू पाथरीहून आले. निमिषराव माझ्या शेजारून आले, शेजारून माझा दुसरा मेहणा आला. हा मग आणि माझे सगळे जे स्नेही आहेत, माझ्या शाळेवरचे शिक्षक आहेत, माझ्या पूर्वीच्या शाळेच्या केंद्रामध्ये जे शिक्षक होते ते आहेत, माझे मित्र आणि घरमालक हे दोघंही या ठिकाणी एका रूपामध्ये इथं उपस्थित आहेत. माझा मित्र नारायण वैद्य, ज्याच्या सुस्वर अशा गोड अशा आवाजामध्ये आपण गाणी ऐकली, मधुकरराव आहे, दीपकराव आहे, महेश ताहेत आहे. महेश म्हणजे माझा एवढा जवळचा मित्र आहे की त्याच्यामुळं मला आणि माझ्यामुळे त्याला अध्यात्माची गुढी लागली. आणि माझ्या शाळेवरचे शिक्षक आहेत, देवकर सर आहेत, कदम सर आहेत, डोके सर आहेत, माझी व्याही आहे या ठिकाणी आलेले उन्हाळे सर आणि जे उपस्थित आहेत ते सगळे. आज या ठिकाणी माझा सेवाभक्तीचा हा सोहळा मी दादांना आधीच सांगितलं होतं की या ठिकाणी जास्त गर्दी होणार नाही. दादा म्हणले गर्दी नाही होणार, पण गर्दी नक्कीच असते, दादाचं वाक्य होतं. आणि त्याचा प्रत्यय आला का नाही त्यांना हे ते त्यांच्या भाषणामध्ये सांगतो. तर आज हा जो माझा सेवाभक्तीचा हा कार्यक्रम आहे, जो माझ्या मुलांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. दोन्ही माझे मुलं राम लक्ष्मणची जोडी आहे आणि त्यांनी या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आता सगळ्यांनी जे सगळ्या नाटकांनी जे त्यांच्या राणीताईविषयी बोललेलं आहे ते खरं आहे, 100% खरं आहे. की महेश म्हणल्यासारखं किंवा अजून सगळ्यांचे म्हणल्यासारखं मी नारळ आहे, कारण नारळ हे वरून कडक असतं खूप, पण तिच्यामध्ये माया ओतणारी ही आहे, हे खरं आहे, 100% खरं आहे. ज्याला आपण म्हणतो की जीवनामध्ये ईश्वराने भगवंताने काय काय द्यावं, तर मला असं वाटतंय की मला भगवंताने सहस्त्र हातानं सगळं काही दिलं, सहस्त्र हातानं. मी खूप श्रीमंत नाही, माझा खूप पैसा नाहीये, मला त्याची खंतही नाही अजिबात, पण मी जे पेरलेलं आहे, जसं मला वाटलं होतं पेरावं आणि त्याला जे फुलं यावे, त्याला जे सुंदर असत, त्याला धन उत्पन्न व्हावं, ते तशा पद्धतीने आलेलं.
आणि ते करत असताना कुठंतरी माझ्या विचाराला जेव्हा फाटे निर्माण झाले तेव्हा मी नाराज झालेलो ओढून कडक दिसणार हे नक्की. आता या ठिकाणी खूप काही बोलायचं आहे, वेळेचं भान मला आहे नक्कीच. मी तत्पूर्वी सगळ्यांना विनंती करतो की माझ्या जीवनाचं हे छोटंसं जे अंग मी समोर लावलेलं आहे, माझ्या मुलांनी सगळं ते अरेंज केलेलं आहे, ते सर्वांनी बघावं. कारण त्याच्यामध्ये माझं जीवन प्रतिबिंबित होतं थोडंफार. कारण याच्यापेक्षा दुप्पट अजून घरी आहे, तर ते मी एवढंच फक्त इथं लावलेलं आहे माझ्या मुलांनी. आणि सगळं त्यांनी स्वतः सगळं केलेलं आहे. मी त्यांना म्हणतो की याची काही गरज नाही, पण तेवढे नाही. तुमचं हे सगळं कार्य जे आहे ते लोकांच्या दृष्टीस पडलं पाहिजे. असं थोडं मागे जातो मी माझ्या शैशवापर्यंत आणि तू थोडक्यामध्ये गेला, जास्त काही तुम्हाला मी कव्हर करणार नाही, पण माझा हा हक्क आहे आणि तेवढं मी बोलणार. माझं जे बालपण होतं, शैशवपण, ते अतिशय मजेत गेलं. म्हणजे आजकालच्या मुलांच्या नशिबामध्ये जे नाहीये ते मी सगळं अनुभवलंय. मस्तपैकी खेळलोय, मस्तपैकी नदीला पोहलोय मनसोक्तपणे. पोहल्यानंतर जी भूक लागते त्याच्यानंतर मोठमोठ्या कैऱ्या जिथं असतात त्या ठिकाणी गेलो, चोऱ्या केल्या कैऱ्याच्या, पाडल्या, मीठ खिशातून आणायचं आणि ते मस्तपैकी खायचं त्या कैऱ्या आणि मीठ लावून. आम्ही सगळा घोळका जो मित्राचा होता तो. आणि अभ्यासाचा बिलकुल मार्कच नव्हता तेव्हा काळात. आम्ही अभ्यास नावाची गोष्टच करीत नव्हतो लहानपणी. आणि नंतर हळूहळू थोडंफार जीवन कळायला लागलं, छानपैकी शाळेला सुरुवात झाली. आणि कधी कधी त्या काळामध्ये सगळ्या ज्या आया होत्या त्या सगळ्या जात्यावरती दळण करायची. माझी आई अतिशय प्रेमळ आणि तिला त्या काळामध्ये 400 कविता म्हणजे कविता, अभंग आणि गवळणी पाठ होते. आणि माझ्या आईचा अत्यंत सुंदर असा आवाज होता. आणि जेव्हा तिच्या मांडीवर ती जेव्हा दळण दळायची तेव्हा तिच्या मांडीवर जाऊन मी डोकं टेकायचो आणि आई गाणं म्हणायची. आई काय म्हणायची? आई म्हणून कोणी आईस हाक माई की हाक येई कानी मज होय शोका भाई. किंवा बानी जगडे लढीवाळा निज निज माझ्या बाळा रवी गेला रे सोडून आकाशाला धन दैसे दुर्भाग्याला. खूप कविता आहे. त्यानंतर आई कधी कधी म्हणायची की संथ वाहते कृष्णामाई रावल्या सुख दुःखाची जाणीव तिजला नाही. संथ वाहते कृष्णामाई. आणि हे दळणदळण चालत असताना मी तेव्हाच गाढ झोपी जायचो, पण ते शब्द कानाद्वारे माझ्या हृदयात घुसते आणि कविता जन्मला. हे अगदी खरं. की आईमुळे मी कवितेकडे ओढल्या गेलो. तिचे शब्द त्या काळामध्ये थोडंफार जाणतोय, थोडंफार मी 5वी-7वीला असेल आणि तेव्हा मला कवितेचा लढा लागला. आणि खरं सांगतो, महेश म्हटल्यासारखं कवितेनं माझं जीवन एकदम उज्ज्वल केलं. अतिशय म्हणजे सुखी आहे. जो कलाकार असतो खऱ्या अर्थीनं तो सहस्त्रधारांनी सुख आपल्याकडे ओढून घेत असतो. आणि ते माझ्या बाबतीमध्ये मी सत्यामध्ये उतरवलं. आता याच्यामध्ये मी कविता खऱ्या अर्थीत जगलोय. कविता करणं वेगळं आणि कविता जगणं वेगळं. दादा माझ्यापेक्षा खूप छान सांगतील, कारण दादाचा अभ्यास माझ्यापेक्षाही जास्त. कविता मी जगलोय. कवी म्हणजे काय असतो तुम्हाला बोर करणार नाही, पण थोडं सांगतो की कवी म्हणजे काय असतो. तुमच्यासारखा झाडा मासाचा माणूस असतो, तुमच्यासारखाच असतो, पण त्याच्यामध्ये परकाया प्रवेश नावाचे एक गोष्ट असते. आणि म्हणून तो वेगवेगळ्या प्रकारच्या कविता त्याच्या मनामध्ये घुसून त्या कवितेचं तो रसग्रहण करत असतो आणि आल्यानंतर शब्दाद्वारे तो व्यक्त करत असतो. जगदीश खेबुलकरांच्या हस्ते मला पुरस्कार पुण्यामध्ये मिळाला होता. तेव्हा ते म्हणाले, जगदीश खेबुलकर आपल्याला माहिती आहे की ज्यांनी 350 गीतं खूप छान पद्धतीने लिहिले, लावणी सुद्धा लिहिली. पण त्यांनी सांगितलं मी सुपारीचं मला इतकंसं छोटंसं खांड सुद्धा मी खात नाही.
पण त्यांनी किती गाणे वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलेले ते आपल्याला माहिती आहे. परत आहे ना प्रवेश, माणूस काय काय करू शकतो त्याच्यामुळं. तर जे म्हणतात ना, जे न देखे रवी ते देखे कवी, त्या पद्धतीनं तो वेगवेगळ्या शब्द आपल्या मनामध्ये उतरत असतो, मनामध्ये त्याच्या भावना उतरून शब्दाद्वारे प्रकट करत असतो. आणि म्हणून खऱ्या अर्थी तो नेहमी म्हणजे वय कितीही हो तो तरुण असतो. आणि तरुण राहण्याचं एक गम्य आहे की कोणताही कलाकार असतो, कोणताही कलाकार तो खऱ्या अर्थी तरुण असतो. आमचा वैद्य असतो ते सुंदर गाणी म्हणतो, आमचे मधुकरराव असतो फार सुंदर नाट्याभिनय करतात. महेश तर सगळ्या परभणी आणि महाराष्ट्राला परिचित आहे, गाणं आहे. आपल्याला माहिती आहे की जो कोणी कवी आहे, जो कोणी लेखक आहे, जो कोणी गायक आहे, जो कोणी बासरी वादक आहे, जो कोणी संवादिनी वादक आहे, जो कोणी मृदुंग किंवा तबला वादक आहे, तो एक वेगळ्या पद्धतीची अभिव्यक्ती निर्माण करत असतो. आपलं विश्व तो गुंफित असतो. आपल्या कलेद्वारे तो लोकांना जोडून घेत असतो. अप्रतिम असे बोल एखादा मृदुंग वादक जर वाजवत असेल तर त्याच्या तालावर नाचण्याची उर्मी प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होते. आणि हे करत असताना वेळ होतं तर तुम्हाला बोल होत असं सांगा बघा, कारण मी दादांना अजून वेळ देणार आहे. आपण आपले जे वक्ते आहेत दोन्हीही त्यांना वेळ देणार, पण थोडं मला तुमच्याशी इंटरव्ह्यूज करायचं आहे. आणि म्हणून आईच्या या बाळ करूनही मी कवी बनलो आणि मग खूप आकाशासारखं वाचत गेलो. परभणीला जेव्हा मी शिकायला होतो तेव्हा गणेश वाचनालयामध्ये दिवसभर बसून राहायचं कॉलेजच्या व्यतिरिक्त, जेव्हा जेव्हा सुट्टी असेल तेव्हा. आणि तिथे भेटलो, कुसुमाग्रज मी वाचले, अवघे कुसुमाग्रज. आणि कुसुमाग्रजांच्या साहित्याचा मला रडा लागला. आणि तेव्हा काही एवढे उपलब्धता नव्हती, पैसा नव्हता. जेव्हा मला नोकरी लागली तेव्हा मी पहिला ध्यास कोणता घेतला तर कुसुमाग्रजांना जाऊन भेटायचं. मला काही माहित नव्हतं विवा शिरवाडकर कुठं राहतात, एवढं फक्त माहित होतं नाशिकला राहतात म्हणून. त्यांचा पत्ता नव्हता, काही नव्हतं, काही नव्हतं. आणि अवघे 400-500 रुपये खिशामध्ये टाकून मी नाशिकला गेलो. थोडक्यात सांगतो, नाशिकला गेलो. एक दोन ऑटो रिक्षा चालकाला विचारलं, ते म्हणजे त्यांचा ॲड्रेस आहे का, मिळला नाही. पण एका गंध लावलेला असा जो वारकरी संप्रदायाचा मला वाटला. आणि त्याने सांगितलं कोण, विवा शिरवाडकर, कुसुमाग्रज. हो, त्यांच्याकडे नेऊन सोडतो. आणि त्यांनी मला त्यांच्या घरी बंगल्यावर नेऊन सोडतो. आणि खरं सांगतो की ज्या दैवताचं दर्शन घेण्यासाठी मी उत्सुक होतो ते, कारण तेव्हा फोनची उपलब्धता नव्हती. हा 1991चा काळ, 8 डिसेंबर 1991ची ती तारीख होती. आणि मी कुसुमाग्रजांच्या बंगल्यामध्ये होतो. माळी समोर पाणी देत होता. मी त्याला विचारलं, तात्या आहेत का? त्यांनी सांगितलं आहेत, इथेच आहे, पण त्या सध्या आराम करत आहे, तुम्ही 1 तासानंतर या. आणि मी 1 तासानंतर पुन्हा तिथे गेलो. तात्या असे चक्र मारत होते. एवढा उत्तुंग माणूस, जागतिक लेवलचा माणूस, त्यांच्यासमोर मी अगदी म्हणजे हिमालयामध्ये छोटासा दगड असणारा त्यांच्या समोर गेलो. तर त्याच्यापूर्वी त्यांचे मला काही पत्र आले होते, म्हणजे ते पत्र ठेवलेले होते. आणि त्याच्यानंतर त्यांच्या पायावर मी डोकं ठेवलं. तो क्षण मला जेवढे स्फूर्ती देऊन गेला. कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल तर तुमच्या प्रत्येकाला ती कविता तुम्ही त्यांच्या ऐकलेल्या आहेत, वाचलेल्या आहेत. तर हे एवढं मोठं उत्तुंग व्यक्तिमत्व, माझ्यासारखा खेड्यात राहणारा माणूस, आणि त्यांनी मला हाताने उठवलं. त्या दोन्ही खांद्यांना त्यांचा गोड असा स्पर्श झाला. एवढं मोठं उत्तुंग माझ्या साहित्यातलं माझं दैवत मला जेव्हा मला खांदे धरून उचलतं तेव्हा मला अत्यंत आनंद झाला. त्यांनी घरामध्ये घेतलं, बोलावलं आणि लवकर घरात असताना स्वतःच्या हाताने मला पाणी आणून दिलं. त्यांनी तेव्हा विचारलं की, त्यांनी ओळखलं नाही सुरुवातीला, पण नंतर जेव्हा मी सांगितलं की माझे तुम्हाला पत्र येतात, आणि त्यांचं पत्र एक 4 ओळीचं मला आलं होतं, ते त्यांना दाखवलं. ते म्हणजे हो हो, अगदी एवढे मोठे पत्र तुम्ही पाठवता आणि छान असतात तुमचे पत्र. पण ते सगळं त्यांनी माझं सगळं ऐकून घेतलं. काय काय लिहिता म्हणून जेव्हा त्यांनी मला विचारलं तेव्हा मी छोटंसं माझी फाईल जी होती त्यांच्यापुढे ठेवली. पण कारण गडगडत होतं की एवढा मोठा जागतिक लेवलचा माणूस, ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना नंतर मिळाला. पण त्यांनी ते सगळं वाचलं, त्यांनी 3-4 कविता वाचल्या. आणि त्यांनी मला माझ्या म्हणजे बोलता ते जेव्हा बोलत नाही तेव्हा माझ्या छातीत दडदडत होती. काय म्हणतात, आपलं काही चुकलं तर नाही.
पण ते हळूच म्हणाले की तुम्ही छान लिहिता, फक्त तुम्हाला काही व्याकरणिकच्या चुका आहेत तुमच्या त्या सुधाराव्या लागतील आणि त्यानंतर तुमच्या कवितेमध्ये एक दिलदार माणूस बसलेला आहे असं त्यांनी सांगितलं आणि मला खूप आनंद झाला. तिथून अगदी भारावलेल्या अवस्थेत मी परत आलो आणि जेव्हा आता माझ्या रामभाऊनं सांगितलं खेडकर सरांनी की पहिला कविता संग्रह आहे, महेशनं सुद्धा सांगितलं तुझं चालणं यासाठी मला प्रस्तावना हवी होती आणि मी बघत होतो की कोणाची प्रस्तावना म्हणजे काय असते ती पाठराखण म्हणजे शाबासकी असते आणि पाठराखण हा एक प्रकार असतो जो पुस्तकाच्या मागच्या साईडला आहे. मग कोणाची घ्यावी म्हणून माझ्या मिसेसने मला सुचवलं तुम्ही मंगेश पाडगावकरांची प्रस्तावना घ्या. म्हणून मंगेश पाडगावकर कुठं आणि मी कुठं की तेव्हा चाठाला राहत होतो आणि एवढ्या मोठ्या माणसाचं सुरुवातीला मी म्हटलं नाही शक्य नाही आपल्याला तर तुम्ही प्रयत्न करा कारण माझ्या मी तर कबूल करतो की माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्या मागे आणि माझ्या बरोबरीने असणारी माझी पत्नी तिनं मला ज्या ज्या ठिकाणी सांभाळलं, ज्या ज्या ठिकाणी चुकतो त्या ठिकाणी तिनं डोळे मोठे केले, वटारले आणि ज्या ज्या ठिकाणी चांगलं आहे त्या ठिकाणी मला शाबासकी दिली आहे. आणि मी हे अभिमानानं सांगतो की माझ्यासारखा नवरा हा भाग्यवान नवरा आहे तिचा आणि तिने जे सांगितलं ते मी केलं आणि खऱ्या अर्थी मंगेश पाडगावकरांनी सुरुवातीला मला एकदम सांगितलं की नाही मी लिहित नाही. मी म्हटलं तुमचे 2 शब्द माझ्यासाठी महत्वाचे, तुम्ही फक्त 8 रागात द्या मला. ते नाही म्हणाले कारण माझं वय झालंय हा सरकार काय असं ते म्हणाले पण मी काही चिकाटी सोडली नाही. तिने मला सांगितलं की 8 दिवस झाले पुन्हा एकदा फोन करा. मी पुन्हा फोन केला आणि फोन केल्यानंतर ते म्हणजे कोण तुम्ही ते सांगितलं दिलीप चालखानकर अशा अशा पद्धतीने त्याशी तुम्हाला बोललो. हा काय म्हणले माझं नाही होऊ शक्य होत नाही. फक्त 2 ओळीची तुमच्याकडून अपेक्षा आहे, नसतील तर 2 शब्द तुमचे महत्वाचे. एवढं म्हणल्यानंतर त्यांनी 5 कविता तुमच्या पाठवून द्या. कविता पाठवल्या आणि त्यांनी त्या कविता वाचल्या. तेव्हा काय असा फार मोबाईलचा जमाना नव्हता, छोटेसे लँडलाईन आपले होते किंवा छोटेसे फोन होते. मी त्याला पुन्हा फोन केला आणि त्यांनी मला सांगितलं तुमचा पूर्ण कविता संग्रह पाठवून द्या. 5 कविता पाठवलेल्या पूर्ण कविता संग्रह पाठवून द्या. आणि त्यांनी मला हे खूप मोठं आश्चर्य अजूनही वाटतंय की 2 पानाची प्रस्तावना लिहिली जाणार, 2 पानाची मंगेश पाडगावकर. आणि इतकंच नाही त्यांनी माझ्या पालकासारखे हट्ट बोलले. मी त्यांना म्हणलं की तुम्ही सिरियलला जेव्हा कार्यक्रम होता तेव्हा तुम्ही तुमच्या हाताने मला प्रकाशित करायचं. माणूस बोल लागला की धरतं कसं, ऊस गोड लागला की मला सगळं खातो तशा पद्धतीने. तेव्हा त्यांना नागवेली झालेली ते म्हणजे मी नाही होऊ शकत. म्हणलं मंगेशजी तुमच्या तिथपासून इथपर्यंत मी येण्याची व्यवस्था करतो पण म्हणले नाही. पण चाठांतर तुम्हाला एक सांगतो म्हणले तुम्ही तिथं टेप करून घ्या, मी इथून बोलतो मुंबईहून आणि ते तुम्ही रेकॉर्ड करून घ्या. आणि सेलूला मी त्यांचं भाष्य रेकॉर्ड केलं आणि जेव्हा महेश साक्षीला आहे, आमचे खेडकर सर सुद्धा साक्षीला आहे, कविता जेव्हा प्रकाशित झाली माझी म्हणजे कविता संग्रह तेव्हा त्यांचे 6 मिनिटाचं भाषण त्यांनी ते केलेलं सगळ्या श्रोत्यांनी ऐकलं, कडकडून टाळ्या पडल्या. मला प्रत्यक्षात असं वाटलं की इतर मंगेशजी आहेत. असे काही अनुभव साहित्यातले आहेत आणि शिक्षक विषयातले सगळं समोर आहे की खऱ्या अर्थी माझं विद्यार्थी हे दैवत आहे. खरं सांगतो, अगदी प्रामाणिकपणे सांगतो की मला विद्यार्थ्याशिवाय करमत नाही. मी जेव्हा हेडमास्टर झालो तेव्हा सुरुवातीला मला दुःख झालं की मी ते टेबलवर अडकलो आणि मला शाळेत वर्गात जाता येईल का नाही असं वाटलं. पण मी तेवढं सगळं काम करून आमचे कदम सरीत आहेत त्यांनी सगळी धुरा सांभाळली माझ्या कामाची. मला साधा अभिमान वाटतो त्यांच्याबद्दल. त्यांनी खूप सांभाळून घेतलं मला आणि जे मला कम्प्युटराईज काम येत नव्हतं ते सगळं त्यांनी सांभाळलं. आणि खऱ्या अर्थी त्यांनी सांभाळल्यामुळे मी वर्गावर जाऊ शकलो. मी राष्ट्रवादी सांगतो आणि मी वर्गावर जाऊन मुख्याध्यापक असताना सुद्धा शिकवतो. मला चैन पडत नाही शिकवल्याशिवाय. आणि आता माझं काय होईल, मी वेगवेगळ्या शाळेवर जाणार आहे अजून सुद्धा, कारण विद्यार्थी हे दैवत आहे मला. ग्रामीण भागातल्या तसं सांगितल्याप्रमाणे ग्रामीण भागातले विद्यार्थी पालक त्यांची मुलं येऊन आमच्या स्वाधीन करतात. तिथे बरेच शिक्षक आहेत आणि ते निर्धास्त होतात. खऱ्या अर्थी त्यांचं सगळं पालकत्व आई आणि वडिलांचं आम्ही करतो आणि जिल्हा परिषदच्या शिक्षकांना लोक दुय्यम दर्जा देतात. मी 100% सांगतो की आमचे जिल्हा परिषदेचे शिक्षक खूप खूप म्हणजे असे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे.
फक्त ते समोर येत नाही. दादा सुद्धा आमचे जिल्हा परिषदचे लोक त्यांनी पाहिलेले आहेत आणि प्रायव्हेटचे सुद्धा त्यांनी पाहिलेले. सर तर जिल्हा परिषदचे झाले आणि खऱ्या अर्थी सगळं काही आहे जगण्याचं एक साधन आहे छान पद्धतीनं. आणि विद्यार्थ्यांकडे पाहिलं नाही खरं सांगतो तुम्हाला की इतकं निरागस असतं, एवढं छान असतं, त्यांच्यामध्ये द्वेष नसतो, मत्सर नसतो, कुठल्याही प्रकारचं काही नसतं. ते निरागस आणि इतके सुंदर असतात फुलासारखे, ते आपल्याला भरभरून प्रेम करतात. खूप छान पद्धतीने त्यांचं प्रेम मला अख्ख्या 9 शाळेमध्ये मिळालं. विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये मी खूप भाग्यवान आहे की खूप विद्यार्थी माझे इतकं प्रेमळ आहेत. आणि एक शेवटचा फक्त प्रसंग सांगतो. मी पुण्यामध्ये गेलो, बालभारतीला माझी निवड झाली होती. बालभारतीच्या 8वी आणि 10वीच्या पुस्तकासाठी मी अभ्यासगट सदस्य म्हणून होतो. तेव्हा मी शिवाजीनगरवरून फुटपाथवरून चाललो होतो आणि विरुद्ध बाजूला कोणीतरी एक जण पुढे गेला आणि तो पुन्हा त्याची कार मागे आली आणि तो माझ्याजवळ येऊन फुटपाथवरून थांबला आणि तो उतरला आणि त्यानं मला एकदम नमस्कार केला. मला एवढा मोठा मुलगाच होता तो, पण त्यांना नमस्कार केल्यानंतर मी अचंबित झालो. मी त्याला ओळखलंच नाही. तर तो मला सर तुम्हाला ओळखलं नाही बाबा. पण मी देऊळगाव गावचा विद्यार्थी सेलू तालुक्यामधला आणि भोगावकर नावाचा तो विद्यार्थी होता. तो तृप्तीनं माझ्या पाया पडला. सर मला तुमची नेहमी आठवण येते. त्यांनी सांगितलेली एक आठवण सांगतो की तुमच्यामुळं मी अजूनही मराठीमध्ये सही करतो. मला मराठीचा खूप लढा लागला. मला खूप धन्य वाटलं. याच्यापेक्षा कोणता मोठा पुरस्कार असतो. विद्यार्थ्यांना जेव्हा येऊन अनपेक्षितपणे आपले पाय धरावे आणि सांगावे तुमच्यामुळे मी सुधारलो, हे आपल्या जीवनातलं फार मोठं म्हणजे ज्याला आपण म्हणतो की विद्यापीठातले जे विचार आहेत ते आहे. आणि खूप छान पद्धतीनं या सगळ्या गोष्टी मी अनुभवल्या. आणि शेवटकडे येतो आता की मला माझे वडील स्वातंत्र्यसैनिक होते. माझी आई खूप छान पद्धतीनं भक्तिगीतं म्हणायची. वडील वारकरी होते. त्यांनी कधी वारी म्हणजे बसतो का होईना वारी त्यांनी केली आळंदी आणि पंढरपूरची. आणि तिथून मला एक सगळं भक्तीचं वेळ लागलं. आणि तुम्हाला खरं सांगतो माझ्या प्रेमाच्या कविता, नंतरच्या माझ्या भावगीतं, नंतर माझे चित्रपट गीतं, मी वेगवेगळ्या प्रकारचे खूप गीतं लिहिले, खूप काही लिहिलंय. पण अभंगामध्ये आणि भक्तीमध्ये जी तृप्तता आहे ती कशातच नाही मला लक्षात आलं. ती भक्तीमध्ये अपूर्वता आहे. आणि ज्ञानेश्वरीचा छंद मला लागला. हे सगळं श्रेय मी माझ्या आईवडिलांना देतो. त्यांनी मला हे अत्यंत म्हणजे मृदू भाषिक. आणि माझे आईवडील जे होते ते रात्रंदिवस चिंतन भजन करायचे. आई सारखी भजनामध्ये असायची. आणि हे सगळं बाळकडून मला मिळालं. आज मला वाटतंय की मी खरं असतं सगळं कोणतरी सांगितलं मी मुक्त आहे आता. आणि खऱ्या अर्थी मला आता अध्यात्मामध्ये वागडायला मिळेल. खऱ्या अर्थी माऊली समजून घेता येतील मला. माऊलीच्या भक्तीमध्ये मला खऱ्या अर्थी माय 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 काय असते जगाची माऊली होणार. ज्ञानेश्वर माऊली आहेत. आपण कोणी आले आपल्याला म्हणत आपण कार्यक्रम बनवले. माऊलींनी किती सहन केलं आणि एवढं सगळं होऊन त्यांच्या जीवनामध्ये अत्यंत वाईट लोकांनी दिलं. पण त्यांनी सगळ्या जगाला फुलं दिली. विश्वाची माऊली झाली आणि जो जे वाचिल तो ते लाभो असं ते म्हणाले. हे याचा वाटेकरी आपण पण असावं. आपल्याला सुद्धा ज्ञान माऊलीचं मिळालं. आणि म्हणून मी भगवद्गीतेपेक्षा ज्ञानेश्वरीला जास्त जवळ गेलो. कारण भगवद्गीता तर श्रेष्ठ आहेच आहे, भेटत नाही. पण तिचं जे टीका काव्य आहे ते म्हणजे ज्ञानेश्वरी. आणि या ज्ञानेश्वरीमध्ये एवढा गोडवा आहे. मला आता कोणतीच कविता लिहायची नाही. मी इथं सांगतो मला फक्त आध्यात्मिक आणि अभंग आणि ईश्वराची स्तुती करायची आहे. एवढंच माझ्या आता कवितेचं सार शेवटी आहे. आणि मी ते करत राहणार. आयुष्य खूप छान जगलो, पुढे जगत आहे. खूप छान पद्धतीनं भक्तीचं वगैरे माझ्या जीवनामध्ये जे प्रस्थापित झालं हे मला इतकं सुख देऊन जातंय. आणि त्याच्यामुळे मी खरं ताजा राहतो नाही. भगवंताची पांडुरंगाची वारी अजून मी केली नाही. ती वारी मला अनुभवायची. वेगवेगळ्या ठिकाणी जे महाराष्ट्रातले जे दैवत आहे त्या ठिकाणी जायचे. हिमालयाच्या गोदीमध्ये जायचे. आणि अगदी कन्याकुमारीच्या विवेकानंद स्मारक सुद्धा बघायचं. हे खूप काही मनामध्ये आहे आणि ते आम्ही दोघं करणार आहोत. दोन्ही मुलं माझी एवढी आत्मघरी आहे की कुठल्याही प्रकारचं म्हणजे एक सुद्धा बोट त्यांना ठेवावं असं काहीच नाही आहे.
हा तुमचा मोठा मुलगा खऱ्या बाप झाला आहे, तर तो सुद्धा अजून माझा आज्ञाकारी मुलगा आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीने मुलं घडलेले आहे. खरं सांगतो, मला त्याचं काही गरज नव्हतं, पण मुलं स्वतःची स्वतः शिकली आणि संस्कारित राहिली, हे महत्वाचं. पुण्याला शिकली, अजून कुठं गेली, तर ती संस्कारित राहिली. आणि मुलं माझे दोन हात आहेत आणि हे एवढे मोठे हात असल्यामुळं माझ्या आता सगळ्या अक्षरताला माहिती आहे. माझे 2 बंगले संभाजीनगरला आहेत आणि या सगळ्या गोष्टीचं श्रेय माझ्या मुलांना आणि माझ्या पत्नीला आहे. त्यांनी सगळे घडवलं आणि हे सगळं थांबत जाणार होतं. मी थांबवतो, अजून खूप वाईट काळजी राहिलेले आहे, पण मी आता थांबतो, कारण जास्त आमचं ऐकणाऱ्याचा पाहून आहे असं काही आणि म्हणून थांबतो. पुनश्च एकदा सर्वांचे धन्यवाद. तुम्ही माझ्या विनंतीला मान देऊन आला आणि सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो, ऋणात राहतो, कारण ऋण दुसऱ्यांचे व्यक्त करायचे असतात. तुमच्या सगळ्यांचे पुनश्च एकदा धन्यवाद आणि मी इथं थांबतो. रामकृष्ण.